आहे ना तर तो एकदम सगळा मिक्स झाला. चला आता बाहेर जाय आणि आता आमचे कोंबड्या पहा. कोंबड्यांना ना आवाज पण त्याची गरज नाही. कोंबड्या कोंबड्या दाखव माग सर. सगळं दाखवतो दिसत नाही काय. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. थोडंसं ना माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा. एकतर मी ना आत्ताच शेंगा तोडायला गेले होते, त्याच्यामुळे ना अजूनच माझा चेहरा जो आहे ना तर तो थोडाफार असा तेल आल्याने झालं. एक तर उन्हामध्ये बसला नाही एवढा घाम येतो ना. आणि काल ना मी व्हिडिओ शूट केला तर त्यावेळेसच मी काजळ लावलं होतं, त्याच्यामुळे काजळ जे आहे ना तर आत्ता दिसत आहे. हे बघा शेंगा तोडू तोडून माझा हात कसा झाला. हे बघा माझ्या वयांच्या मुलींचे हात एकदम असे गादीसारखे मऊ मऊ आहेत. त्यांनी कधी शेतातलं काम केलेलं नाही, पण माझे हात आणि पाय जर पाहिल्याने एवढे डेंजर झालेत, पूर्ण असे खालून सगळे उरलेले ते मलाच माहिती. आणि आता ना इकडे पहा आईचा स्वयंपाक चालू आहे. लवकरच आता आम्ही हे घर मोडून ना थोडंफार चांगलं करणार आहोत स्वयंपाकासाठी. चला मग आता पटकन ना थोडंफार अजून थोडा टाइम आहे तर लवकर आवरून घेते. आत्ता शिकता 8 वाजले आणि एवढं ऊन पडले ना, त्या उन्हाचं काय काम करावं हे सुधरत नाही. हे इकडे पहा, इथे ना आम्ही शेंगा टाकलेल्या आहेत वाळायला. हे या थपडावर आमच्या कोंबड्यांसाठी आजोला घेऊन आले, कारण त्यांना आजोल्याने ना चांगलं प्रोटीन भेटते आजोलामध्ये. पहा हे बाहेर थोडीशी बाजरी टाकली होती, त्याच्यामुळे थोड्याफार ना त्या बाहेर जमल्यात. आणि हे पहा एवढं मोठं मी आणलंय आजोला काढून. हे पहा हे गाईला शेळ्यांना सर्वांना जमतं. आता ह्याच्यामध्ये ना मी मक्याचा भरडा सोबतच त्यांचं जे प्रोटीन आहे ना तर ते मिक्स करणार आहे. आता ह्याच्यामध्ये मक्याचा भरडा टाकणार आहे, कारण आमच्या कोंबड्यांना एवढं मोठं लागतच नव्हतं आणि त्यांचं प्रोटीन पण आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये मला मिक्स करायचे. बस काय 4-5 ग्लास बस. ते बघा मक्याचा भरडा टाकून झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया. बंद करायचं. हे बघा ह्याच्यामध्ये मी दिसते नाही. हा आपला गूळ थोड्याशा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायला. हे पहा हे आहे प्रोटीनचं औषध, त्याचं प्रोटीन हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करू. तर हे सगळं मिक्स करून घेऊ. तो एकदम सगळा मिक्स झाला. चला आता बाहेर जाय आणि आता आमचे कोंबड्या पहा. कोंबड्यांना ना आवाज पण त्याची गरज नाही. कोंबड्या कोंबड्या दाखव माग सर. सगळं दाखवतो दिसत नाही काय.
आता जस्ट आंघोळ करून आले आणि खरं सांगते आंघोळ केल्यानंतर ना एवढं भारी वाटतं ना. आधीच एक तर बाहेर एवढं ऊन पडलंय. 10:15 इतकं कडक ऊन आहे की विचारच करू नका. किती गार पाणी घेतलं तरी काही बरं वाटत नाही. आणि चला आता आज काय आहे तुम्हाला तर माहितीच असेल. तर आज आहे 14 एप्रिल आणि सर्वांना भीम जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. तसं तर 14 एप्रिल आपण शाळेमध्ये खूप आवडीने साजरा करत होतो, तुमच्या सर्वांना माहितीच असेल. आणि आता ना मी पण थोडंफार आवरून घेते. एकतर वल्ले केस आहेत त्याच्यामुळे ना जास्तच माझ्या डोक्यातनं डॅन्ड्रफ होतोय. थोडेफार पंख्या खाली ना माझी केस सुकवते. चला मग आता मी नाही कानातले काढून ठेवले होते, कारण आंघोळ करताना काय होते कानानं नीट धुतल्या काही जात नाही, त्याच्यामुळे ना मी कानातले वगैरे काढून ठेवले होते. खरं सांगते डोकं धुतल्यानंतर ना एवढं छान वाटतंय ना. हे बघा माझी केस ना एवढी वाढली. तुम्हाला एक सांगू का, मला ना दुसरं एकही गंध आवडत नाही, फक्त ह्या गंधाशिवाय. आणि जर कुणी जर काळा असला ना तर लोकांना काळा कलर काही आवडत नाही. मात्र असे काळे कलर असं काळा गंध लावून काळा ड्रेस घालून लावायला तुला आवडतं. पण मला ना हा काळा गंध खूप आवडतो. माझ्याकडे ना टिकल्याचे पॉकेट भरपूर आहे, पण ते काही मला लावू वाटत नाही, त्याच्यामुळे ना काळा गंधच आवडतो. हे पहा लावल्यानंतर पण किती छान दिसतो ना. लावून दाखवते किती भारी दिसतो काळा कलर. कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला काळा कलर खूप आवडतो. तसं तर माझ्या स्किनचा कलर ना सावळा आहे, तरी पण मी काळीच दिसते ना. माझं मस्त ताट केले ताईने ना, हे मस्त घट्ट बेसन बनवलं आहे. आणि हे आमचं रात्रीची खिचडी केली होती ना तर ते उरलं होतं. आणि इकडे पहा ही ना ह्याची चटणी आहे, काही कैरीची चटणी आहे. ह्याच्यामध्ये ना मी कांदा लसूण सगळं टाकलेलं आहे. आणि ह्याचा काही मी व्हिडिओ बनवला नव्हता, असं काही माझं. मी आता जेवण करते. आपलं ताट तयार आहे. सगळ्यात आधी ना पाणी पिते, कारण मी आधीच ना कैरीच्या चटणीचा एक घास घेतला होता, त्याच्यामुळे थोडीशी ताण लागली. एक तास होतं उन्हामुळे ना पाणी सुद्धा गार राहिलेलं नाही. आणि एवढं गरमी होती ना, आमच्या दारामध्ये ते एक सुद्धा झाड नाही सावलीचं. कोणता घे ना तू उभी तर. काल पप्पा गावाला गेले होते, त्याच्यामुळेच ना मी खिचडी बनवली होती. आणि मग सकाळी थोडीफार उरली, पप्पा वापस एकदा खाऊन गेले. नीट करूनच टाकले ते. एक अर्धा लागतच बाहेर म्हणतो. जेवण वगैरे झाले. आता ना मी एक शॉर्ट व्हिडिओ शूट करणार आहे. मग भेटूया आता शॉर्ट व्हिडिओ आपली शूट झाल्यानंतर, आणि ती लगेच मी युट्यूबला अपलोड करेल. त्याच्यामुळे ना तुम्ही सर्वांनी लगेच जायचं आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहायचा. मी काही गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही, कारण इतकं ऊन पडलंय ना. आणि एकतर ह्या उन्हामुळे ना गेट रेडी विथ मी शूट करायचं पण खूप अवघड आहे. एकतर एवढी गरमी होते ना या पत्र्याच्या शेडमध्ये, त्याच्यामुळे मी तसा काही व्हिडिओ शूट नाही केलेला. एकदम सिम्पल आणि साधा ना मी ब्लॉग अपलोड केलाय, मिनी ब्लॉग. तर प्लीज जा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या. आणि लवकरच हा सुद्धा मी ब्लॉग आता अपलोड करणार आहे. आणि ते बाहेर पहा चांगलंच ऊन पडले. आता ना मला धुणं वगैरे व्हायचंय. हे बघा चांगलंच कडक ऊन पडले. आणि आई लगेच तिच्या कामालाही लागली. माझी आई ना अशी घरामध्ये रिकामी बसलेली दिसणार नाही. तिचं डेली काही ना काहीतरी काम चालूच असते. एकतर भाजीपाला खुरपायचं चालू आहे, आणि त्याच्यामध्ये ना बाया सुद्धा काही टाइमावर भेटत नाही. त्याचं एक खूपच अवघड काम झालेलं आहे. त्याच्यामुळे ना थोडंफार जितकं पण काही हँडल होईल तर ते आम्हालाच करावं लागतं. घरच्या घरी धुणं वगैरे सगळं धुवून झालेलं आहे. आता ना मला भुईमुगाच्या शेंगा उपटायच्या आहेत. कालपासून आमची उपटणे चालू झालेली आहे. आणि एवढं ऊन पडल्यानं मला तर बाहेर सुद्धा जाऊ वाटत नाही. पण आता शेंगा उपटल्याशिवाय आम्हाला काही पर्याय नाही. जर शेंगा उपटल्या नाही तर त्या शेंगा सगळ्या जमिनीतच राहून जातील. मग खूपच ताण होऊन जाईल. मग शेंगा सुद्धा तेवढ्या काही येणार नाही. चला मग आता मी जाते तिकडं, आणि आधी ना सगळे शेंगा जे आहेत ना तर ते उपटून काढते. त्या किती मोठ्या हरण आहेत. चुप चुप.
चुक 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 चुक. एक टोपलं भर शेंगा तोडलं, पण खरं सांगते एवढी गरमी होत आहे ना, त्याच्यामुळे मला काही उन्हाचं बाहेरही जाऊ वाटत नाहीये. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आत्तापर्यंत एवढंच. चला मग बाय.